ओझरखेड व पुणेगाव धरण क्षेत्रात 2-3 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पाण्याची आवक वाढून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. ओझरखेड धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत 12.77% जलसाठा झाला आहे. दिनांक 2 ऑगस्ट पर्यंत उपयुक्त साठा शून्य होता. दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 8% झाल्याची माहिती शाखा अभियंता भूषण कुवर जलसंपदा विभाग ओझरखेड प्रकल्प यांनी दिली. तसेच पुणेगाव धरणात जलसाठा वाढला असून तेथील विसर्ग 300 क्युसेसनी सुरू करण्यात आला आहे. ओझरखेड धरणातील जलसाठ्यात वाढ होईल पूर्वीपर्यंत क्षमतेने भरण्यास मदत होईल. पुणेगाव धरण क्षेत्राच्या परिसरात पाऊस पडत असल्याने 80% जलसाठा वाढला आहे. सुरू असलेल्या पावसामुळे भरले आहे. तसेच मोजरपाडा प्रकल्पातून 25 दलघकू पाणी येत असून झपाट्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू केला असून जवळच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती शाखा अभियंता विक्रम डावरे जलसंपदा विभाग पुणेगाव प्रकल्प यांनी दिली आहे. पुणेगाव धरणातील 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग व ओझरखेड धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण असे असल्यास ओझरखेड धरणातील जलसाठा वाढत राहील व येत्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वणी व परिसरात समाधानकारक पाऊस सुरू आहे. देव नदी, लेंडी नाला तसेच परिसरातील ओहोळ ओसंडून वाहू नये आहेत. संध्याकाळपर्यंत पाऊस संततधार सुरूच आहे. लोकशास्त्र न्यूज. नमस्कार, मी विक्रम डावरे, शाखाधिकारी पुणेगाव धरण शाखा. सर्व नागरिकांना कळवण्यात येते की पुणेगाव धरणातून 300 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तरी सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण सतर्क राहून प्रवास करावा. साठी वनी प्रतिनिधी सागर मोर.